सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। जत उपसा सिंचन योजनेमुळे दुष्काळी कलंक पुसणार, खासदार संजय काका पाटील यांचं वक्तव्य। सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातील 65 वंचित गावांना पाणी देण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे। या योजनेचा प्रस्तावित आराखडा दुष्काळी अंकलगीमध्ये सादर करण्यात आला। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय काका पाटील, आमदार विलासराव जगताप, आध्यात्मिक गुरु तुकाराम बाबा महाराज यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी संघटनेचे नेते व दुष्काळग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अभियंता आणि अधिकाऱ्यांनी या नव्या सिंचन योजनेचा प्रस्ताव स्लाइड शोद्वारे सादर करत 600 कोटींच्या योजनेतून 3 टप्प्याद्वारे जतच्या पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या 65 गावांना पाणी देण्यात येणार आहे। तसेच बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। तर येत्या 1.5 वर्षात योजना सरकारच्या माध्यमातून पूर्ण करून दुष्काळी कलंक पुसून टाकू असा विश्वास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। या ठिकाणी आज सर्वपक्षीय जे तालुक्याचे प्रतिनिधी आहेत आणि जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि तो दाखवला, नवीन एक योजना दाखवली। पण वास्तविक पाहता आमचा जो प्रस्ताव आहे की जे म्हैसाळ योजनेचं जे पाणी आहे म्हैसाळमधून गेलेलं आहे कालव्यातून, तर त्या गुड्डापूर तलाव, वसपेठ तलाव या संदर्भातला जो प्रस्ताव आहे, गेल्या 27 तारखेला आम्ही एक सर्वपक्षीय शेतकरी मेळावा घेतला होता आणि त्यानंतर आता या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने नियोजन केलं। आम्ही त्यांचं त्या नियोजनचं स्वागतच करतो आहे। पण आम्हाला गेल्या अनेक वर्ष आम्ही या पाण्यापासून वंचित आहे, अनेक योजना बघितल्यात, पण आम्हाला अशी परिस्थिती झालेली आहे की आता सध्या पाण्याची खूप गरज आहे। एखादा कीर्तनकार कीर्तन सांगतो आणि कीर्तनमध्ये उभारल्यानंतर एका शब्दाला 1000 रुपये घेत असतो आणि तो घेत असताना तो विचारतो की पुढल्या माणसाला तुम्हाला कळतंय का, तर सगळी म्हणतात आम्हाला कळतंय। तर कळत असेल तर मी सांगून का उपयोग, तुम्ही कळून घ्या। नंतर काही लोक म्हणतात की आम्हाला कळतंय आणि काही लोक म्हणतात कळत नाही। मग ज्याला कळलंय त्याला कळत नाही त्यांना सांगत बसता आणि ज्यावेळेस काही लोक म्हणतात की आम्हाला काहीच कळत नाही, मग तुम्हाला काय सांगून उपयोग, अशा पद्धतीची भूमिका म्हणजे राज्यकर्त्यांनी द्यावं। आणि त्याने आता जो निर्णय घेतलेला आहे की सकारात्मक दृष्टीतून की या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून लढा करायचा, तर माझी तालुक्याचे प्रतिनिधी, जिल्ह्याचे प्रतिनिधी यांना पण माझी विनंती आहे की हा दुष्काळाचा जो संघर्ष आम्ही जो उभा केला आहे त्याला दाद म्हणून त्यांनी त्याच्याकडे माझं निवेदन पण दिलेलं आहे की जर समजा या येणाऱ्या काळामध्ये जर चांगल्या पद्धतीची घोषणा किंवा लवकरात लवकर काम जर चालू असेल तर 100% या निवडणुकीवरती बहिष्कार टाकायचं, अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी आमच्या जतपूर भागातील लोकांची आहे आणि त्यावरती सरकारकर्त्यांनी विचार करावा या महिलेच्या बाजूने आम्ही विनंती करतो। कारण आमची मानसिकता मतदान करून कुठल्याही पद्धतीने जर आम्ही यातून वंचित असेल, आता योजना खूप चांगली आहे साहेब, सरकारने खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केले। लवकरात लवकर सरकारने जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि तो 2 दिवसामध्ये मीडियाद्वारे तो प्रकाशित करावा किंवा लिखितद्वारे द्यावा। त्यावेळेस आम्ही या ठिकाणी निवडणुकीवरती नाहीतर अन्यथा पूर्ण तालुक्यातील एकही माणूस बाहेर पडणार नाही, मतदानावरती बहिष्कार टाकला, अशा पद्धतीची आमची कडक भूमिका या ठिकाणी आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज।